महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियान 4.0 मध्ये राज्यात द्वितीय क्रमांक मिळवणारी मनसर नगरपंचायत आता माझी वसुंधरा अभियान 5.0 मध्ये प्रथम क्रमांक पटकाविण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे। त्यासाठी मनसर नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी गोविंद जाधव आणि कर्मचारी सर्व मनसरकरांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करत आहेत। मुख्य अधिकारी गोविंद जाधव आणि कर्मचारी यांच्या सहकार्याने बनत असलेल्या अशा वनराई भविष्यात मनसर शहरासाठी श्वसन प्रणालीचेच काम करतील हे मात्र नक्की। नगरपंचायतने माझी वसुंधरा अभियान मध्ये आपण या ठिकाणी एक मियावाकी उद्यान डेव्हलप केलेलं आहे। जापनीज शास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांनी या तंत्रज्ञानाचा शोध लावलेला। याच्यामध्ये एक पद्धत अशी असते की झाडांना पर स्क्वेअर मीटर मध्ये 3 किंवा 4 झाडं लावलेली असतात आणि त्यांच्यामध्ये जी स्पर्धा होते त्या स्पर्धेतून या झाडांची वाढ होत असते। हे होत असताना आपण 3 स्तरांमध्ये झाड डिवाइड केले जातील अशा पद्धतीने झाड निवडलेले असतात। जसं की काही झुडूप असतात, काही मध्यम उंचीचे असतात आणि काही वरच्या स्तरामध्ये जाणारे असतात। आणि त्याचा दुसरा फायदा असा होतो की जमिनीमधून त्यांना जी काही पोषक द्रव्ये घ्यायची ती पण ते वेगवेगळ्या स्तरामधून घेत असतात। त्याच्यामुळे एक चांगल्या पद्धतीने त्यांची वाढ होत असते आणि झाडं खूप जवळ असल्यामुळे त्यांच्यामध्ये जी काही स्पर्धा होते तर त्या स्पर्धेमधून ह्या झाडांच्या वाढीचा जो वेग असतो तो नॉर्मल पेक्षा 3 पटीने जास्त असतो। आता हे करत असताना आपण जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा हे रयत शिक्षण संस्थेची जागा आहे, कॉलेजची आपल्या अण्णासाहेब आवटे महाविद्यालय। या ठिकाणी डोंगराळ भागच होता। तो आपण सुरुवातीला 220च्या जेसीबी मशीन पोकलॅन मशीननं पूर्ण जवळपास साधारणतः 2 मीटर पर्यंत या जागेला पलटी मारलेली आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये 100 टन शेणखत आणि 100 टन मळी असे पोषक द्रव्य टाकून त्याच्यानंतर हे प्लांटेशन करण्यात आलेलं आहे। आपण या ठिकाणचं पहिलं झाड 1 मार्चला लावलेलं होतं, म्हणजे या वर्षाच्या 1 मार्च 2024ला। आणि आज जर आपण बघितलं तर हे 9 महिन्याचे झाड आहेत फक्त। सुरुवातीची परिस्थिती म्हणजे आपल्याला व्हिडिओमध्ये दिसेल, आपण जर काल जो व्हिडिओ आम्ही टाकलेला आहे त्याच्यामध्ये दिलेली आहे। आणि आज रोजी या झाडांची उंची साधारणतः 10 फूट 12 फूट 15 फुटापर्यंत सुद्धा झाडं वाढलेली आहेत। आता याच्यामध्ये टोटल 105 जातींची झाडं आहेत आणि जसं मध्ये एखादं झाड गेलं तर आपण ऍडिशनल नवी जात ह्याच्यामध्ये टाकत असतो। म्हणजे टार्गेट असं की 100+ देशी जातींची झाडं अशी टोटल 55,000 झाडं या प्लॉटमध्ये आहेत। 6 एकरचा हा प्लॉट आहे आणि आपल्याला पुढच्या टप्प्यामध्ये या प्लॉटला लागूनच 10 एकरचा अजून एक आपण प्लॉट करणार आहोत। तो पण आपण माझी वसुंधरा अभियान 5 मध्ये करतोय। म्हणजे थोडक्यात एक ब्लॉक प्लांटेशन कशासाठी करायचं तर ते मेंटेन करायला सोपं असतं, संरक्षण करणं त्याचं सोपं जातं आणि त्याचे जे काही आउटपुट्स आहेत पर्यावरणीय दृष्टिकोनातून जर आपण बघितले तर ते चांगल्या पद्धतीने दिसतात। आता उदाहरण जर द्यायचं झालं तर आज रोजी याच्यामध्ये साधारणतः याला लावून 9 महिने झालेत, परंतु बिबटे असेल, तरस असेल, सापांच्या काही जाती आहेत, पक्ष्यांच्या बऱ्याचशा जाती आहेत, यांचं सायटिंग सुरू झालेलं आहे। सकाळच्या वेळेमध्ये किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये आपण जर बघितलं तर काही नवीन पक्षी इथं दिसायला लागलेले आहेत। शिवाय रात्रीच्या वेळेमध्ये बऱ्याच वेळेस बिबट्या दिसतो। आता आम्ही इथं CCTV टाकतोय, आपल्याला त्या सगळ्या रीडिंग घ्यायच्या आहेत म्हणजे काय नेमका याच्यामध्ये बदल झालेला आहे। एक अशा पद्धतीने हा प्रकल्प आहे आणि याचं एक्सटेन्शन आपण यावर्षी पुढे अजून 10 एकर मध्ये करणार आहोत।